दिल्ली स्फोटावेळी कार चालवणारा डॉक्टर उमरच होता यावर शिक्कामोर्तब। डॉक्टर उमरच्या कुटुंबियांच्या डीएनए चाचणीवरून स्फोटात ठार झालेला डॉक्टर उमरच। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर। बहुचर्चित रामकालपथासह विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन। प्रसिद्ध काळाराम मंदिरात दर्शनासही परिसराची पाहणी। सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेचे 8 खेळाडू पाकिस्तानातून मायदेशी परतण्याच्या तयारीत। इस्लामाबादमध्ये बॉम्बस्फोटात 12 जणांचा मृत्यू। पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेमध्ये सुरू आहे वनडे मालिका। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू। भाजपचे आमदार आणि नगराध्यक्ष जुगार खेळतात। आमदार संतोष बांगर यांचा आरोप तर शिंदे गटाच्या लोकांनी 3 कोटींच्या बनावट नोटा आणल्या। भाजपचं प्रत्युत्तर। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर। उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड विजयी तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती। दिल्लीतील स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झाला होता भीषण स्फोट प्रकरणी आतापर्यंत 6 दहशतवादी डॉक्टर ताब्यात। दिल्लीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्लाच केंद्र सरकारची घोषणा, तर हल्ल्याचा वेगाने तपास होईल केंद्र सरकारने दिलं आश्वासन। काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची आज महत्त्वाची बैठक। कालच्या बैठकीमध्ये वंचितसोबत आघाडी करण्यासंदर्भातला प्रस्ताव तर आज मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडणार का याकडे लक्ष। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।